नमस्कार. वार्ता समूहाच्या माध्यमातून सातत्यानं अंबाजोगाई शहर आणि परिसरामध्ये जी काही व्यक्तिमत्व चांगली काम करत आहेत आणि ज्या व्यक्तिमत्वांना अंबाजोगाई शहराचं नाव हे उंच पातळीवर न्यावंसं वाटतंय अशा व्यक्तिमत्वांना सातत्यानं पुढे आणण्याचा आपला प्रयत्न असतो. अशीच एक अभिनव असा एक प्रसंग अंबाजोगाई शहरामध्ये घडलेला आहे. अंबाजोगाईच्या भूमिकन्या म्हणून ज्यांना ओळखलं जातं अशा आदरणीय डॉक्टर सुनीताताई सोळंके तोंडगे यांनी ज्या काही फॅशन स्पर्धेमध्ये ज्या काही स्पर्धा असतात त्या स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवून अंबाजोगाई शहराचं नाव हे उंचावलेलं आहे. राष्ट्रीय असो किंवा आंतरराष्ट्रीय असो किंवा राज्य लेवलची स्पर्धा असो, या स्पर्धेमध्ये ताईंचा सहभाग नेहमी आणि सातत्यानं राहिलेला आहे. आणि विशेष सांगायला एक आनंद वाटेल की ज्या ज्या स्पर्धांमध्ये त्या सहभागी होतात त्या ठिकाणी विजयश्री खेचून आणण्याचं कसब त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये, त्यांच्या कर्तृत्वामध्ये राहिलेलं आहे. असंच व्यक्तिमत्व डॉक्टर सुनीताताई सोळंके तोंडगे. आपण त्यांच्या एकूण प्रवासाविषयी आज आपण या ठिकाणी बोलणार आहोत. ताई नमस्कार. नमस्कार ताई, सर्वप्रथम आपलं या ठिकाणी खूप खूप अभिनंदन आहे. ग्रह शोभिकाच्या माध्यमातून आपल्याला जो या ठिकाणी पुरस्कार मिळालेला आहे, सन्मान आपला या ठिकाणी झालेला आहे. खऱ्या अर्थानं ते अंबाजोगाईंचा सन्मान आहे, कारण ग्रह शोभिका ही राष्ट्रीय स्तरावर वाचलं जाणारं मासिक आहे आणि त्या मासिकाचे संपूर्ण देशामध्ये या ठिकाणी लौकिक राहिलेला आहे. अशा मासिकाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या ज्या काही स्पर्धा होत्या त्यामध्ये आपण सहभाग नोंदवला. ही नक्कीच अभिमानास्पद गोष्ट आहे. एकूण कसा प्रवास राहिला त्या ठिकाणचा? नमस्कार, मी डॉक्टर सुनीता तोंडगे, आई नर्सिंग होमची संचालिका. सर्वप्रथम मी माझ्या ज्या स्पर्धेमध्ये मी पार्टिसिपेट केलं त्याबद्दल सांगेल. स्पर्धेचं नाव होतं ग्रहलक्ष्मी मिसेस इंडिया. ही स्पर्धा दिल्लीमध्ये क्राऊन प्लाझा या हॉटेलला झाली. ऍक्च्युली ही नॅशनल लेवलची स्पर्धा आहे आणि मी गेल्या वर्षी मिसेस महाराष्ट्र मध्ये विनिंग झालं होतं, त्यामुळे मला संधी दिली गेली पुढे जाण्याची. आणि या स्पर्धेमध्ये वेगवेगळ्या राज्यातून कंटेस्टंट होते. तिथे अशा महिला होत्या की ज्या काहीतरी एक्स्ट्रा ऑर्डिनरी टॅलेंट आहे त्यांच्यामध्ये. तर पहिले त्यांनी पॅजेंट विनिंग करून आलेल्या, जसे की मी पण होते. आणि त्या व्यतिरिक्तही त्यांच्या फील्डमध्ये त्या एक्स्ट्रा ऑर्डिनरी त्यांचं कर्तृत्व होतं. आणि काही अशा पण होत्या ज्यांनी जसं की कॅन्सरला ओव्हरकम केलेलं, असे डिसीजला फाईट देऊन स्वतःला प्रेझेंट करायला आलेल्या फार इन्स्पिरेशनल अशा 40 कंटेस्टंट होते. ही स्पर्धा नॅशनल लेवलची होती, टफ होती, परंतु मी पण माझं प्रेझेंटेशन अगदी कॉन्फिडेंटली केलं आहे. आणि मिसेस इंडिया सेकंड रनरअप यांनी अवॉर्ड मी जिंकलेली आहे. ओके, तर खूप चांगली आणि अभिमानास्पद गोष्ट आहे की अंबाजोगाई शहराला हा राष्ट्रीय स्तरावरचा दुसऱ्या क्रमांकाचा बहुमान मिळालेला आहे. आणि गतवर्षी सुद्धा मिसेस महाराष्ट्र या स्पर्धेमध्ये ताईंनी क्रमांक 2च बक्षीस मिळवलेलं आहे. आपल्या सर्वांचे शुभेच्छा अंबाजोगाईकरांच्या असतील की पुढच्या वेळेस ताई प्रथम क्रमांकावर यावेत. ताई, एक दुसरं असं विचारायचं होतं की ह्या स्पर्धेमध्ये आपण सहभागी होत असताना जी काही प्रेरणा लागते किंवा ज्या ठिकाणी जे जायचं आहे, मग त्या ठिकाणी जाण्याचं जे नियोजन असेल किंवा त्या ठिकाणी जे जायचं आपलं प्रयोजन असतं की कशा पद्धतीने हे प्लॅन करतात तुम्ही, किंवा कशी आपल्याला कोणाची प्रेरणा या ठिकाणी मिळते? प्रेरणा जर सांगायचं गेलं तर खरं सांगू का, माझ्या ओपीडी मध्ये येणारे जे पेशंट असतात ना, स्त्रिया, त्या इतक्या स्ट्रॉंग असतात, त्यांच्यामध्ये इतकी सहनशीलता असते, त्या विल पॉवर असते आणि आत्मविश्वास पण असतो. कधी त्या एखाद्या आजाराला तोंड देत असतात किंवा बाळाला जन्म देणारे असतात, तर खरी एनर्जी मला तिथून मिळते. परंतु दुसरं एक सांगेल की मी डॉक्टर आहे प्रोफेशनली, पण मला असं कम्फर्ट झोन मध्ये राहण्याची खरंच सवय नाही. गेले कित्येक वर्ष मी स्वतःच फिटनेस जपलेली आहे. मी दररोज व्यायाम करते. माझं डाएट पण फार फिक्स असतं की मी काहीही कसंही खात नाही, ऑइली. आणि फॅशन मला आवडते, मला साडी वेअर करायला आवडते. हे ग्रह लक्ष्मी जे आमचं ही आहे स्पर्धा होती, तर याला खरंच सांस्कृतिक टच होता. आणि वेस्टर्न पण मला आवडतात. आम्हाला ऍज अ ब्युटी पॅजेंट वेस्टर्न तिथे वेअर करावेच लागतात, पण एक साडीचं मेन प्रेझेंटेशन होतं, त्यामुळे मला खूप अट्रॅक्शन होतं. आणि माझ्या प्रिपरेशनचं खरं सांगायला गेलं तर मी
म्हणजे रुटीन मध्येच एक ब्युटी पॅजंटला आपण कसं प्रिपेअर करतो ते त्या पद्धतीने माझी लाईफ आहे. ओके. म्हणजे रोजही माझं असं जनरल नॉलेजचे क्वेश्चन्स वाचणे, पॅजंटला स्टेजवर कसं क्वेश्चनिंग होते हे मी नेहमी असे जमेल तसे इन्स्टावर व्हिडिओज बघते. ओके. आणि वेळ मिळेल तसं अगदी हीच प्लेस आहे माझी ओके. की रॅम्प वॉक प्रॅक्टिस. रॅम्प वॉक खूप महत्वाचा असतो, ब्युटी पॅजंट वॉक जो म्हणतात, तर त्याची मी दररोज प्रॅक्टिस करत होते. हेल्दी अवेअरनेस सोबतच ताईंनी स्वतःच फॅशन आवड निवड सुद्धा सांगितली आणि खऱ्या अर्थानं हे जे फॅशन शो असतात ते खऱ्या अर्थानं भारतीय संस्कृतीचं पालन करून या ठिकाणी केलं जातात. ही नक्कीच चांगली गोष्ट आहे, कारण या माध्यमातनं ज्या काही महिला आहेत त्या महिलांना एक प्लॅटफॉर्म या निमित्तानं भेटतो. राष्ट्रीय आहे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरचा अशा स्पर्धांमध्ये ताईंना जाणं आवडतं, ही नक्कीच चांगली गोष्ट आहे. आता ज्या स्पर्धेमध्ये आपण या ठिकाणी सहभाग नोंदवलेला गृहलक्ष्मी मिसेस इंडिया, त्या स्पर्धेबद्दल नेमकं काय सांगता येईल? ही स्पर्धा नॅशनल लेवलची होती आणि यामध्ये वेगवेगळे ब्रँड्स इन्व्हॉल्व्ह होते, ब्युटी ब्रँड्स. सगळ्यात महत्वाचं गृहलक्ष्मी मॅगझिन, डायमंड मॅगझिन, आपण दिल्लीचं फार जुनं मॅगझिन आहे. आणि वेगवेगळे बॉलिवूड ऍक्टर, ऍक्ट्रेस, डिरेक्टर, प्रोड्युसर आणि जर्नलिस्ट, म्हणजे वेगवेगळे व्हीआयपी लोक किंवा अगदी नामांकित लोक तिथे इन्व्हॉल्व्ह होते. इम्पॉवर्ड वुमेन आम्हाला तिथे बघायला भेटल्या, जसं डॉक्टर चेरी ब्लोझम यांचं, चेरी ब्लोझम इंडस्ट्रीजच्या त्या ओनर होत्या. अगदी 70 वर्षाच्या महिला, स्वतःला किती व्यवस्थित त्यांनी मेंटेन केलेलं आहे, किती स्ट्रॉंगली त्या आपला बिझनेस चालवतात. हे गट्स असणाऱ्या महिलांना तिथे आम्हाला भेटायला मिळालं, खूप काही शिकायला मिळालं. अशी ही स्पर्धा 4 दिवसाचा तिथे प्रोग्राम होता, म्हणजे क्राऊन प्लाझा या हॉटेलला. तिथे डे 1 ला आम्हाला गेल्यानंतर टॅलेंट राऊंड होता. फर्स्ट तर वेलकम झाल्यानंतर लगेच टॅलेंट राऊंड, त्यामध्ये माझा एक डान्स परफॉर्मन्स झाला. आणि दुसऱ्या दिवशी आमचं फोटोशूट असतो. वेगवेगळे आउटफिट्स, कसं आपण छान प्रेझेंटेशन करतो ते त्यावरून क्रमांक काढला जातो. डेली ऑब्झर्वेशन असतं, डेलीच कॉन्टेस्ट असल्यासारखं असतं. डे 3 ला पण एक ब्लॅक कलरचा आउटफिट होता. डे 4 ला फिनाले. यामध्ये इंट्रोडक्शन, म्हणजे रॅम्पवर सगळे ज्युरी मेंबर समोर बसलेले आणि आपल्याला इंट्रोडक्शन द्यायचं असतं. साडी वेअर करून 5 इंची हिल्सवर एक पॅजेंट वॉक करणं खूप करेज लागतं. आम्हाला पण, मला पण खूप भीती वाटली, पण ही आता सवय झाली. त्यानंतर क्वेश्चन आन्सर्स राऊंड होतात. त्यानंतर मग डिक्लेअर होतं की ह्या 4 दिवसाच्या शेड्यूलवरून तुमचा क्रमांक काढला जातो. नक्कीच खूप सारी तयारी त्यासाठी लागते, कारण आज स्पर्धा म्हटल्याच्या नंतर आपण एकीकडं वेगळ्या स्पर्धा बघतो आणि एकीकडे ही असली जोखमीची सुद्धा स्पर्धा आहे. त्यामध्ये टॅलेंट आहे, त्यामध्ये तुमचं कसब आहे, त्यामध्ये तुम्हाला डिवोशन आहे. या सगळ्या गोष्टी या ठिकाणी ताईंनी सांगितलेल्या की कशा पद्धतीनं त्या ठिकाणी जर आपल्याला इन्व्हॉल्व्ह व्हायचं, त्या ठिकाणी सहभागी व्हायचंय, तर कशा पद्धतीनं 4 दिवसाचं शेड्यूल त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर हे करत असताना अंबाजोगाई शहरासारख्या एका छोट्याशा गावामध्ये, एका तालुक्यामध्ये आपण या ठिकाणी राहतोय. अंबाजोगाईचं कल्चरल तुम्हाला माहिती आहे, कारण छोटं गाव आहे, आपण सहज एकमेकांना कधीही उपलब्ध होऊ शकतो. मग अशा गावामध्ये हे सगळं डेव्हलप करत असताना काही अडचणी आपल्याला आल्या का, किंवा काही वेगळा संकुचित विचार काही इतरांकडनं काही व्यक्त करण्यात आला का? खरं सांगू का, याची सुरुवात या म्हणजे लाईफची ब्युटी पॅजंट मला करायचं आहे हे 4-5 वर्षापासून माझ्या डोक्यात होतं. पण लोक काय म्हणतील हा प्रश्न मला नेहमीच पडायचा. अगदी ते आम्हाला सोशल मीडिया ब्युटी पॅजंटला खूप कंपल्सरी आहे, कारण की आपल्याला स्वतःला प्रेझेंट करायचं म्हटल्यावर आयडियल एक्झाम्पल हे सोशल मीडिया थ्रू आम्ही प्रेझेंट करणार. लोकांच्या काय प्रतिक्रिया आहेत, काय नाही ते जाणून. तर मी पण एक सर्वसामान्य इथली अंबाजोगाईची महिला डॉक्टर की फेसबुक, इंस्टाग्राम कसं सुरू करू, लोक काय म्हणतील, हा विचार मी अगदी 2-3 वर्ष यातच घातले. कदाचित हा विचार केला नसता तर 5 वर्षापूर्वी मी माझी जर्नी सुरू केली असती. पण मी एक सांगेल, लाईफ मध्ये अशी एक स्टेज येते की जेव्हा आपण कोणाच्या अप्रिशिएशनला मॅटर करत नाही. आपण कोणी ठरवून दिलेल्या चौकटीमध्ये
आपण बसावं असं ऍक्सेप्ट करत नाही. ती मी माझी एक स्टेज आहे अशी समजते. आणि आपल्याला जर क्वालिटी ऑफ लाईफ जर ठरवायचं असेल स्वतःच, तर प्रत्येकाचं ओपिनियन आपण घेऊ शकत नाही, कारण प्रत्येकाचं वेगवेगळं ओपिनियन असते, बघण्याचा दृष्टिकोन त्यांच्या ठिकाणी ते बरोबर असतात. अंबाजोगाईमध्ये अजूनही 99% लोकांना ही गोष्ट खूप छान वाटते की खरंच एवढा मोठं स्टेज करून येणं म्हणजे महत्वाची, म्हणजे खूप याला करेज लागतं. पण 1% लोक असेही असतील की ज्यांना हे निगेटिव्हली अरे हे काय करतात. पण एक सांगेल तुम्हाला, मॉडेलिंग वेगळं, ब्युटी पॅजंट वेगळं, ब्युटी पॅजंट वाक वेगळा. इथे ब्युटी पॅजंट म्हणजे तुम्हाला एक प्लॅटफॉर्म दिला जातो. इथे फक्त सुंदरता बघितली जात नाही, तुमचा कॉन्फिडन्स, तुमचं इंटेलिजन्स, टॅलेंट, गुड कम्युनिकेशन, तुम्ही सोसायटीसाठी काय करता, सोशल वर्क कसं आहे तुमचं, परत तुम्ही अशा या सगळ्या गोष्टी असताना आपण स्वतःला खूप काही शिकायला मिळतं. तर 1% लोक जे आहेत ज्यांना या बाबतीत निगेटिव्ह वाटत असेल, मी तर माझी जर्नी सुरूच ठेवणार आहे. परंतु त्यांना विनंती करते की ज्या आपल्याकडेही एक्स्ट्रा ऑर्डिनरी महिला आहेत आणि त्यांच्या मनात कुठेतरी वाटते की आपले ड्रीम्स कम्प्लीट करावे, तर त्यांना प्रोत्साहन मिळावं असं सगळ्यांनी विचार करावा, सगळ्यांनी प्रोत्साहन द्यावं. आणि असंही अंबाजोगाई हे आपलं शिक्षणाचं माहेरघर आहे, संस्कृतीचं माहेरघर आहे, तर लोक खूप चांगली आहेत इथे. उलट मी म्हणते इतर विनर्स पेक्षा मला इथे खूप जास्त लोकांनी सपोर्ट केला आणि नक्कीच सगळ्यांना तुम्ही असा सपोर्ट करा. नक्कीच ताई, धन्यवाद. कारण काय आहे की एवढा मोठा प्रवास पार करत असताना एक बॅकबोन पाठीशी लागतो आणि त्या बॅकबोनची भूमिका आदरणीय डॉक्टर गणेशजी तोंडवे सरांनी या ठिकाणी नक्कीच निभावलेली आहे. कारण समाज काय म्हणेल याच्यापेक्षा याची भीती माणसाला कमी असते, पण घरातल्या माणसाचा सपोर्ट असला की प्रत्येक प्रवास हा यशाच्या दिशेने जातो. आणि आपण आपल्यातले जे काही सुप्त गुण होते ते सुप्त गुण डेव्हलप या ठिकाणी केलेले आहेत. नक्कीच ही चांगली गोष्ट आहे आणि आपल्या पाठीशी डॉक्टर साहेबांनी एक मोठी ताकद या ठिकाणी दिलेली आहे. ताईंचे अभिनंदनाचे बॅनर्स अंबाजोगाई शहरामध्ये सर्वत्र झळकत आहेत. आणि हा प्रवास जसा वाटतोय तसा नक्कीच सोपा नाही, खूप अवघड आहे, खडतर आहे. कारण अंबाजोगाई ते दिल्ली हा प्रवास जवळपास 1700 किलोमीटरचा प्रवास आहे. आणि या 1700 किलोमीटर मध्ये येणाऱ्या अडचणी, अंबाजोगाई पासून ते दिल्लीपर्यंतच्या अडचणी या नक्कीच वेगवेगळ्या आहेत. त्या अडचणी पार करत ताईने हा प्रवास या ठिकाणी केलेला आहे आणि अंबाजोगाईला क्रमांक 2चं बक्षीस या ठिकाणी प्राप्त करून आणलेलं आहे. तर हे एकूण सगळं होत असताना, या स्पर्धेमध्ये जात असताना असेल किंवा आपली तयारी करताना असेल, एखादा असा अविस्मरणीय प्रसंग कुठला आहे? मी खरं सांगू का, तिथे गेल्यानंतर सकाळी 5 वाजल्यापासून आमचा शेड्यूल स्टार्ट करायचे तिथे, की 5ला हा टास्क, 6ला तो टास्क, अशा याच्यामध्ये रॅम्प वॉक प्रॅक्टिस जी आहे इव्हिनिंगला होत होती आमची. आणि डे फिनाले जो आहे तो 16 तारखेला होता. 17 तारखेला इव्हिनिंगला माझी हिल्स जी कंपल्सरी असते, ती 5 इंची उंच टाचाची चप्पल आहे ती तुटली. तर मी खूप शॉक होते की मी आता इतकी प्रॅक्टिस या हिलवर केलेली आहे आणि मी काय करायचं. मी रिसेप्शनला गेले, एका स्टाफला म्हटलं माझा असा प्रॉब्लेम आहे. त्या व्यक्तीने अगदी 1 तासामध्ये स्वतःची कार काढून मला ती हिल व्यवस्थित ऍडजस्ट करून, म्हणजे अजून एक्स्ट्रा बेल्ट लावून आणून दिली. तर तेव्हा मला इतका रिलीफ झाला, म्हणजे मी इतकी आभारी आहे त्या व्यक्तीची. मी खूप ठिकाणी मेन्शन केलं, नाव जर सांगता आलं तर बरं होईल. थँक्सफुल आपण या निमित्तानं म्हणतो. ऍक्च्युली एवढ्या घाईमध्ये मी ते त्यांचं नाव वगैरे विचारायचं विसरले, पण ते स्टाफ खरंच कॉपरेटिव्ह होता तिथला. नाही, आता ज्याचा इरादा नेक आहे, ज्याची भावना प्रामाणिक आहे, ते जेव्हा अंबाजोगाई सोडतो ना तो माणूस, त्याच्यानंतर सगळी कामं जुळून येतात ऑटोमॅटिक. आणि तसाच प्रसंग दिल्लीला तुम्हाला त्या ठिकाणी नक्कीच अनुभवाला आला असेल. कारण तुमची इच्छा जी ती प्रामाणिक होती आणि काहीतरी करायची होती, म्हणून त्या ठिकाणी ते सगळं काही घडून आलेलं आहे. एकूणच या प्रसंगामध्ये, या प्रवासामध्ये जे आहे, असा भावनिक क्षण कुठला होता नेमका, किंवा असं कुठं असं वाटलं तुम्हाला की नाही ये नहीं होता तो कुछ और होता?
भावनिक क्षण म्हणजे कसं आहे की मी माझ्या दोन्ही मुलांना सोडून अगदी 4-5 दिवस हे पॅजंट जर सोडलं तर कधीच मी राहत नव्हते. आणि तिथे गेल्यानंतर माझा शेड्यूल पॅक असल्यामुळे माझ्या मुलांना मला 2 दिवस फोन करणं नाही झालं. तिसऱ्या दिवशी माझ्या छोटासा फोन आला, अरे मम्मा तू मला लिंक नाही पाठवली, 3 दिवस झालं ट्युशन म्हणजे ऑनलाईन क्लास केला नाही. आणि तो खूप हुशार आहे. त्या क्षणाला मला खरं सांगते मी खूप भावनिक झाले, खूप डोळ्यात पाणी आलं की कुठेतरी आपण आपल्या स्वप्न पूर्ण करण्यासाठी आई म्हणून कमी पडतोय. तर खरंच डोळ्यामध्ये खूप पाणी होतं. अर्धा तास रडले. बाळा अक्षरशः त्याला म्हटलं, बाळा मला माफ कर, मी तुला तुझ्या मिसला कॉन्टॅक्ट करते. आणि ते मॅनेज केलं मी नंतर. आणि दुसरा भावनिक क्षण म्हणजे जेव्हा हा क्राऊन आपल्याला एक प्रतिष्ठित व्यक्ती, एक फिल्म डिरेक्टर, प्रोड्युसर होते आमचे टीमचे जे ऑर्गनायझर, हे जेव्हा आपलं क्राऊन आपल्या हेडवर ठेवतात तेव्हा तो क्षण असा असतो की आनंदही होतो आणि डोळ्यात अश्रू पण असतात. आणि बऱ्याचदा आपण हे टीव्ही मध्ये बघतो, पण प्रत्यक्षात तो भावनिक क्षण मी अनुभवला आहे. खूप चांगलं वाटलं ताईंना बोलून. अनेक प्रसंगाची उकल झाली, अनेक यातनांची उकल झाली. कारण काम करत असताना अनेक ओझे माणसाच्या डोक्यावरती असतात आणि ते ओझे डोक्यावरती घेऊन माणसाला चालायला लागतं. ताईंनी आता सांगितलं म्हणजे मनाची घालमेल आहे. एकीकडे आनंद आहे, एकीकडे लेकरला आपण फोन केला नाही आणि त्यानं ती गोष्ट उजागर करून दिली की मम्मा तू फोन केला नाहीस. म्हणजे मनाची घालमेल आहे. एकीकडे आनंद पण आहे, एकीकडे नवऱ्याची जबाबदारी आहे, एकीकडे वैद्यकीय सेवेची जबाबदारी आहे, एकीकडे स्वतः गृहिणी म्हणून सुद्धा जबाबदारी आहे. या सर्व जबाबदाऱ्या डोक्यावरती घेऊन हा आनंदाचा प्रवास, हा आनंदाचा टप्पा पार करण्यामध्ये ताईंनी या ठिकाणी यशस्वीता प्राप्त केलेली आहे. आता आपण एकच आई योगेश्वरीच्या चरणी प्रार्थना करूया. आता राष्ट्रीय स्तरावर आणि राज्य स्तरावर क्रमांक द्वितीय ताईंनी मिळवलेला आहे. पुढल्या वर्षी आपण त्यांना एक प्रथम क्रमांक मिळावा अशी एक साध प्रार्थना आई योगेश्वरला घालू. ताई आपण या ठिकाणी संवाद साधला त्याबद्दल आपले खूप खूप आभार आणि पुनश्च एकदा आपले अभिनंदन. थँक्यू. ओके.